तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक वर्षी पोलीस भरतीमध्ये जवळपास भरपूर विद्यार्थी हे डॉक्युमेंट अभावी सिलेक्शन पूर्वी किंवा सिलेक्शन नंतर हे बाद होतात विद्यार्थी. त्यामुळे आपण येणाऱ्या भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचे आहेत ते आपण तुम्हाला सांगणार आहे. कारण आता तुम्हाला वेळ आहे. या वेळामध्ये जर तुम्ही डॉक्युमेंट काढले तर तुम्हाला भरतीच्या वेळी तुमची धावपळ होणार नाही किंवा आपण डॉक्युमेंटमुळे बाहेर जाणार नाही. कारण जर आपण निव्वळ आपण जर डॉक्युमेंटमुळे जर बाहेर गेलो तर त्याच्यासारखी वाईट वाटण्याची गोष्ट दुसरी कोणती असणार नाही. कारण सगळ्यात आपण एवढी मैदानी चाचणीसाठी मेहनत घेतोय, त्यानंतर लेखी चाचणीसाठी आपण एवढे कष्ट घेतोय आणि अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यात आपलं जर डॉक्युमेंटमुळे जर आपण 1-2 मार्क डॉक्युमेंटमुळे जर आपण बाद झालो तर ती सगळ्यात मोठी शोकांतिका असणार आहे. तर त्यामुळे यावर आपल्याला तसं अजिबात करायचं नाही. कारण आपण अशाच प्रकारचा व्हिडिओ मागील भरतीच्या पूर्वी बनवला होता. त्यामुळे जवळपास भरपूर विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. कारण खास करून मी 700 ते 800 विद्यार्थ्यांना पर्सनली मी स्वतः कमेंट करून त्यांना गायडन्स केलेला आहे. त्यामुळे आपण सुद्धा ह्यावेळेस ती गोष्ट प्रॉपर लक्षात घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगतो की आधार कार्ड किंवा आपलं पॅन कार्ड, मोस्टली आधार कार्ड आपण जवळ ठेवा. त्यानंतर 10वी-12वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे तर काय आपल्याला नवीन सांगायची गरज नाही की प्रत्येक विद्यार्थ्यांना माहीत असते. 10वी-12वीचं मार्कशीट ओरिजिनल आणि प्रमाणपत्र म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट देखील ओरिजिनल लागणार आहे. आणि ते जर तुमचं हरवलं असेल तर तुम्हाला कसं काढायचं ते देखील आपण तुम्ही जर कमेंट केले तर आपण तुम्हाला सांगतो. कारण मागील वर्षी देखील भरपूर विद्यार्थ्यांनी नवीन काढून घेतलं होतं जे की हरवल्यानंतर. परंतु आता वेळ आहे, यामध्येच तुम्ही गोष्टी करून घ्यायच्या आहेत. नंतर ॲड पडल्यानंतर डॉक्युमेंटमध्ये जर सगळ्यात जास्त विद्यार्थी कुठल्या कागदपत्रामध्ये बाहेर पडत असतील तर ते नॉन क्रिमिनल आणि डोमासाईल या 2 डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी बाहेर पडतात. तर डोमासाईल आपण भरतीचा आपला फॉर्म जेव्हा सोडतो किंवा फॉर्म संपल्यानंतर जी शेवटची तारीख असते त्या शेवटच्या तारखेच्या अगोदर भले ते कितीही दिवसाचं असू दे डोमासाईल, स्पेलिंग करेक्शन व्यवस्थित असेल तरी काय स्पेलिंग करेक्शन व्यवस्थित असेल आणि जर आपण फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आतमधील असेल तर ते वैध मानलं जाते. त्यानंतर नॉन इम्पॉर्टंट हे डॉक्युमेंट आहे. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, आपण जर एखाद्या कास्टचा लाभ घेत असतोय, संबंधित कास्टचा जर आपण लाभ घेत असताना कास्ट सर्टिफिकेट हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट हे देखील लागते. नाही तर मग तुम्हाला ओपनमधून फाईट करावी लागते. काही वेळा रेअर कंडिशनमध्ये तुम्हाला ते जर तुम्ही कास्ट सिलेक्ट केली असेल आणि जर तुमचे जर डॉक्युमेंटची पूर्तता नाही झाली तर ते तुम्हाला बाद करण्यासंदर्भात सुद्धा निर्णय घेण्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे हे डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवायचं. नेक्स्ट डॉक्युमेंट आहे शाळा सोडल्याचा दाखला. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट. कारण या डॉक्युमेंटला 3 ऑप्शनल डॉक्युमेंट आहेत. शाळा सोडल्याचा दाखला, ते जर तुमच्याकडे नसेल तर जन्म दाखला तुम्हाला हा सोबत ठेवायचा आहे. शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला ह्या दोन्हीमधील एक डॉक्युमेंट तुमचं असणं खूप गरजेचं आहे. आणि आता मग राहिलेले जे NCC आरक्षण किंवा NCCसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी NCC डॉक्युमेंट हे 100% लागणारच. किंवा जे होमगार्ड आहेत, होमगार्ड सर्टिफिकेट त्यांच्यासाठी 3 वर्ष कंप्लीट असलेलं सर्टिफिकेट. माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी त्या संदर्भातील सर्टिफिकेट. त्याचबरोबर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त हे जर तुम्ही असल्या आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेत असेल तर हे डॉक्युमेंट छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे की डॉक्युमेंट बाबतीत तुम्हाला सध्या कल्पना द्यावी यासाठी. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आणि नीट समजून घ्या. सगळे डॉक्युमेंट आतापासून तुम्ही फाईल करून स्टेप बाय स्टेप आपण डॉक्युमेंटमध्ये रेडी ठेवायचं आहे. कारण आपल्याला भरती सुटल्यानंतर आपल्याला फुकटची धावपळ करायची नाही. त्यामुळे तो वेळ आपल्याला पूर्णपणे ग्राउंडवरती आणि लेखी चाचणीसाठी आपल्याला दिला पाहिजे. तर हाच होता आपला व्हिडिओ सांगण्याचा उद्देश की आपले डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित आत्तापासूनच करा. तर अजून तुमच्या डॉक्युमेंट संदर्भात किंवा पोलीस भरती संदर्भात कोणतेही प्रश्न असू देत तुम्ही कमेंट करा. आपण त्यावर नेक्स्ट व्हिडिओ बनवू. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.